नमस्कार. तर आज आपण ऑस्टिओआर्थरायटिसनी या गोष्टीबाबतीत बोलणार आहे. तर ऑस्टिओआर्थरायटिस खूप जण त्याला वयानुसार झालेली झीज म्हणतात किंवा गॅप पडणं असं म्हणतात. तर काय असतं हे? काय त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात? त्याच्यावर उपचार काय? त्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत. तर या आजार म्हणजे हा काही आजार नसून जसे आपले वय वाढत जाते, आपले केस जशी पिकतात, त्याचप्रमाणे वयानुसार ही झीज वाढत जाते. आपण खूप लोकांमध्ये हे कॉमनली लवकर दिसण्यात येतं. जसे फिमेल पेशंट म्हणजे ज्या स्त्रिया असतात, ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्यामध्ये किंवा ज्यांचा वापर जास्त होतो. काही वेळा जेनेटिक्स किंवा आनुवंशिक पण गुडघ्याची झीज हे लवकर दिसून येऊन जाते. तर याच्यामध्ये काय लक्षणं दिसतात? जे पण पेशंट असतात त्यांना तर गुडघ्यामध्ये पेन होतं, त्याचबरोबर गुडघ्यामध्ये सूज निर्माण होऊन जाते. खूप वेळा जेव्हा पेशंट बसून उठतो त्यावेळेस त्याला आखडल्यासारखं वाटतं. शक्यतो खाली बसून उठताना त्यांना खूप वेदना होतात. हळूहळू ज्यांची गुडघ्याची झीज खूप जास्त झाली त्यांना त्याच्यामध्ये खरखर आवाज येणं हे पण स्वाभाविक दिसून येतं. तर हे का होतं? तर मी थोडं तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. तर गुडघे म्हणजे आपल्या सांध्याच्या बाहेर एक आवरण असतं ज्याला आम्ही कार्टिलेज असं म्हणतो. जसं ते कार्टिलेज हळूहळू वेअर व्हायला लागतं, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ते गुडघे हळूहळू एकमेकांना घासायला लागतात, म्हणजे हाडं एकमेकांना घासायला लागतात आणि त्यामध्ये मग पेन सुरू होऊन जातं. तर आता ह्याच्यामध्ये लक्षणं आपण बघितली, कारणं आपण बघितली, तर ह्याच्यामध्ये आता जेव्हा आपण निदान कसं करणार? तर खूप वेळा जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डॉक्टरांना तुमच्या हिस्ट्री, तुमच्या सिम्पटम्स ह्याच्यानुसार ते कळून येण्यास मदत होते की तुम्हाला गुडघ्याची झीज झालेली आहे. पण खूप वेळा गुडघ्याचे एक्सरे करावे लागतात, ज्याच्यामध्ये उभे राहून दोन्ही पायाचे एक्सरे असतात. नाही तर मग कधी-कधी एम-आर-आय करून आपण ते निदान करण्यात येतं. आता ह्याच्यावर उपचार काय आहेत? तर एकदा आपल्याला झीज सुरू झाली की जीवनशैलीत काही बदल करावे लागतात. जसं मांडी घालून बसणे, संडासला बसणे, जिना चढ-उतार करणे. हे आपल्याला जेवढं कमी करता येईल तेवढं त्याची आपण झीज टाळू शकतो किंवा ह्याच्यापेक्षा जास्त होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. खूप वेळाला व्यायाम करणं गुडघ्याची ताकद वाढवण्यासाठी मदत करतं आणि आपण ते जी प्रोसेस आहे ती थोडी पुढे ढकलू शकतो. काही वेळेस आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स असतात. त्याच्याने ते दुखणं कमी करण्यास मदत होऊ शकतं. काही गुडघ्यासाठी सप्लिमेंट असतात ज्याच्यामध्ये कोलॅजिन पेप्टाइड, कॉन्ड्रायटिन सल्फेट, रोज हिप एक्स्ट्रॅक्ट, ओस्वेला सिराटा हे काही औषधं असतात जे गुडघ्याची झीज किंवा जे व्यंगन वाढवण्यासाठी ते मदत करतात. फिजिओथेरपी पण खूप वेळा उपयोगी राहते. फिजिओथेरपीमध्ये गुडघ्याचे व्यायाम हे फार महत्वाचं राहतं. काही वेळा गुडघ्याला शेक दिला जातो, त्याच्यामुळे गुडघ्याची सूज, दुखणं कमी व्हायला मदत होतात. खूप पेशंटला गुडघ्यासाठी पट्टे वापरले किंवा ज्याला आम्ही ब्रेस म्हणतो त्याच्यानी मदत होती व पेशंट व्यवस्थित चालणं फिरणं करू शकतो. त्याच्यानी पण नाही फरक पडला तर गुडघ्यासाठी काही इंजेक्शन बनलेले असतात जे गुडघ्याचं व्यंगन वाढवण्यासाठी मदत करतात. पण या सर्वांनी जर गुडघ्या पेशंटला त्याच्यानी काही जर आराम पडत नसेल तर सर्जरी ही एक महत्वाची गोष्ट राहते. सर्जरीमध्ये पण हाय टिबियल ऑस्टिओटॉमी किंवा टोटल नी रिप्लेसमेंट. आता हे काय असतं टोटल नी रिप्लेसमेंट? तर आपण जशी दाताची कॅप बदलतो तसंच जे आवरण खराब झालेलं आहे त्याच्याऐवजी आपण स्टीलची कॅप बसवतो, ज्याच्याने पेशंटचं दुखणं कमी होऊन जातं. पेशंटची जी डिफॉर्मिटी पाय जो वाकडा झाला असतो तो सरळ होऊन पेशंट व्यवस्थित चालण्यास वगैरे मदत होते. तर हे झालं ऑस्टिओआर्थरायटिस बद्दल काही छोटीशी माहिती. मला असं वाटतं याच्याने तुम्हाला खूप मदत होऊन जाईल.